सगळ्यांना मनापासून नमस्कार. आजच्या गप्पांच्या कार्यक्रमात आपल्याबरोबर आत्ताच रोहननी ओळख करून दिली आहे. पुण्यात आयकर आयुक्त म्हणून कार्यरत असलेले संग्राम गायकवाड. खरं तर ना, महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात ज्या मराठी अधिकाऱ्यांनी आपल्या कामाने ठसा उमटवला आहे असे निवडक जे अधिकारी आहेत त्यांच्यामध्ये संग्राम गायकवाड यांचं नाव घ्यावं लागेल. आणि एवढ्या व्यस्ततेत ते पुन्हा लिखाण करतायत आणि ती पुस्तकंसुद्धा अशी साधीसुधी नाही आहेत. तर आता गप्पांमधनं तुम्हाला कळेलच की या पुस्तकांचे विषय आणि या पुस्तकात नेमकं काय आहे, त्यामागची प्रेरणा काय आहे. यांची आणखीन एक ओळख की तुम्ही सगळे फेसबुकवर समीर गायकवाडला खूप चांगलं ओळखता. तर समीर गायकवाड यांचे हे भाऊ किंवा त्यांचा हा भाऊ असं म्हटलं तरी चालेल. आणि यांचे मोठे भाऊ तेही म्हणजे एक शासकीय अधिकारीच आहेत. म्हणजे हे सगळी लोकं सामाजिक भान असलेली आणि खूप चांगलं असं काम करणारी आहेत. तर या दोन्ही पुस्तकांबद्दल म्हणजे आटपाट देशातल्या गोष्टी आणि मन समजावन याच्याबद्दल आपण बोलणार आहोतच. रोहन प्रकाशनानं अतिशय देखणी अशी आणि दर्जेदार अशी निर्मिती केलेली आहे. म्हटलं तर हे विषय हटके आहेत आणि म्हटलं तर आपल्या रोजच्या जगण्यामध्ये ते वारंवार समोर येऊन उभे राहणारे आहेत. संग्राम गायकवाड यांनी अनेक वर्तमानपत्र, नियतकालिकं आणि दिवाळी अंकात त्यांचं लेखन सतत सुरू असतं. नमस्कार संग्राम सर. तुम्ही 20 वर्षापेक्षा अधिक काळ आयकर खात्यामध्ये काम केलेलं आहे आणि तुमचा परिचय वाचताना मी बघितलं की तुम्ही आधी इंजिनियर झालात, मग स्पर्धा परीक्षेची तयारी, पुन्हा साहित्यात विशेष रस. खरं तर स्पर्धा परीक्षेची तयारी करताना मुलं आता हे अभ्यासाला विषय आहेत म्हणून करतात, पण त्यात रस घेऊन अभ्यास करणारे किंवा त्याची गोडी असणारे खूप कमी. तर अशा वेळेस तुम्ही अभ्यासाबरोबर साहित्यात रमत होतात, आनंद घेत होतात. तर तुमचे हे जे दिवस आहेत प्रशिक्षणाच्या वेळेसचे किंवा मुंबईत जेव्हा तुमचं खरं काम सुरू व्हायच्या आधीचे किंवा मी म्हणेन कॉलेजपासूनचे, तर ह्या सगळ्या साहित्याच्या क्षेत्रात तुम्ही कसे रमत होतात आणि ते दिवस कसे होते? नमस्कार. स्पर्धा परीक्षेच्या काळातले जे दिवस होते ते खूपच असे संस्मरणीय असे होते. आणि म्हणजे साधारणपणे 90sमध्ये मुंबईमध्ये म्हणजे मराठी स्पर्धा परीक्षा देणारे जे मराठी मुलं आहेत, तरुण मुलं, त्यांच्यासाठी एक संस्था राज्य सरकारने सुरू केली होती, स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर्स म्हणून. तर त्या संस्थेमध्ये आम्ही तेव्हा आत्ताच्या सारखे असे कोचिंग क्लासेस गावोगावी असे नव्हते. ती एकमेव अशी संस्था होती की जिथं सगळ्यांना हे मार्गदर्शन मिळायचं. तर तिथं मी पोचलेलो होतो आणि तिथं अशी अनेक महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेली मुलं होती. आणि नुकतंच काही वर्षांपूर्वी भूषण गगराणी मराठी साहित्य विषय घेऊन सिव्हिल सर्व्हिसमध्ये सिलेक्ट झालेले होते. आणि त्यामुळे त्या विषयाबद्दल इतरांना माहिती पण झाली होती. माझ्या तो खूप जुन्या आवडीचा विषय असल्यामुळं मी तो विषय घेतलेला होता. आणि तिथं आम्हाला शिकवायला अतिशय दिग्गज अशी मंडळी होती. म्हणजे विजया राजाध्यक्ष होत्या, रमेश तेंडुलकर होते, परत प्रभा गणोरकर बाई होत्या, यास्मिन शेख बाई होत्या. तर तो जो सगळा तयारीचा काळ होता स्पर्धा परीक्षेचा, त्यात एक आवडीच्या विषयाबद्दल इतक्या सगळ्या मोठ्या लोकांकडून शिकायला मिळतं आहे ह्याचा एक खूप मोठा आनंद त्या काळात मिळाला होता असं मला आठवतं आहे. आणि वाचनाची आणि साहित्याची आवड तशी त्याच्या आधीपासूनची होती, म्हणजे अगदी ज्युनियर कॉलेजमध्ये शाळेत असतानापासूनची. पण त्या काळामध्ये ते रिगरसली आणि असं पूर्ण वेळ छान त्याचा आनंद घेता आला अभ्यासाचा, असं मला मागं बघितल्यानंतर लक्षात येते. आज तुमच्या आटपाट देशातल्या गोष्टी आणि मन समजावन या दोन्ही पुस्तकांबद्दल जाणून घेण्याची अपार उत्सुकता मला आणि सगळ्यांनाच आहे. या दोन्ही पुस्तकासाठी तुमचं आणि रोहन प्रकाशन यांचं मनापासून अभिनंदन करते. सुरुवातीला आपण थोडी भूतकाळाची सैर करून येऊयात. तुम्ही लिखाण कधीपासून सुरू केलं, म्हणजे सर्वप्रथम काय लिहिलं? अगदी
मला वाटतं मी तेव्हा 15-16 वर्षाचा असेल, म्हणजे जे प्रॉपर असं जे पब्लिक स्पेसमध्ये लिखाण ज्याला म्हणता येईल. तर तेव्हा मला आठवतं आहे की आमच्या इथं सोलापूरमध्ये आणि इतर पण शहरांमध्ये असणार आहे नक्कीच अशी वार्ताफलकांची एक परंपरा होती. म्हणजे असे ठिकठिकाणी असे वार्ताफलक असायचे, त्याच्यावरती लोक त्यांचे विचार लिहायचे किंवा सद्य घटनांबद्दल लिहायचे किंवा अशी माहितीपर लिहायचे. तर अशी काही काही वार्ताफलक तर असे प्रसिद्धच होते सोलापूरमध्ये. मला एक आठवतं आहे एका वार्ताफलकाचं नाव, त्याचं नाव होतं की बोंबा बोंब वार्ताफलक असं नाव होतं. आणि त्याचे जे होते लेखक तू ग्या इंगळे नावाचे होते. तर तो फार असा फेमस वार्ताफलक, सगळे लोक तिथं जमायचे त्याच्यावरती काय लिहिलं वाचायला. तर आमच्या इथं जे आमचं एक मंडळ होतं गणपतीचं, त्याच्यातर्फे आम्ही एक असा एक वार्ताफलक सुरू केला होता. तो वार्ताफलक आमच्याच घरी असायचा नंतर रात्री. आणि मुख्यतः आम्ही त्याच्यामध्ये लिहायचो की सध्याच्या जे काही बातम्या असतील त्याच्याबद्दलची माहिती असेल किंवा त्याच्याबद्दलची टिप्पणी असेल. मला आठवतं आहे तेव्हा 1984ची जी निवडणूक होती, भारतीय जनता पक्षाची पहिली निवडणूक, तर तेव्हा आम्ही जरा काय म्हणता येईल तसं हिंदुत्ववादी विचारांचे होतो. तर तेव्हा मतदारांना आवाहन म्हणून आम्ही असं एक मोठी नोट त्या वार्ताफलकावरती लिहिली होती. तेव्हा आम्ही खरं तर मतदार आम्ही स्वतः नव्हतो, पण तेव्हा आम्ही त्यांना असं एक आवाहनपर असं तेव्हा लिहिलेलं मला आठवतं आहे. जे ज्याला म्हणतात पंचिंग अबाव युअर वेट, हा प्रकार तेव्हापासूनच काय म्हणतात त्याला सुरू केला असं म्हणायला हरकत नाही. कारण हे कादंबरी वगैरे या गोष्टी ज्या आहेत त्या अशा अदरवाईज ज्या फील्डशी आमचा तितका संबंध नाही अशा प्रकारच्या आहेत, ते त्या काळामध्येच अशा प्रकारच्या गोष्टी केल्या होत्या असं मला आठवतं आहे. नंतर मग कविता किंवा लेख वगैरे अशा छोट्या छोट्या गोष्टी पुढच्या काळामध्ये आपोआपच वेळोवेळी होत गेलेल्या असणार आहेत. आपण असं म्हणतो की चांगला लेखक होण्यासाठी आधी चांगला वाचक असावा लागतो. तर तुम्ही काय काय वाचत होतात अगदी लहानपणापासून, किंवा काय विशेषतः तुम्हाला आवडायचं? मुख्यतः आपल्या इथे सगळेच जर म्हणजे आमच्या वयाचे आत्ताचे किंवा म्हणजे आपल्या वयाचे जे असतील लोक, त्यांचं जर जुन्या काळातलं विचारलं तर जे सांगितलं तर ते साधारणपणे बाबा कदम वगैरे जे करमणूक पर असं जे काही मनोरंजक अशा प्रकारचं साहित्य ते. परत त्याच्याशिवाय थोडंसं म्हणजे मी साधारणपणे 12वीच्या नंतर तेव्हा मेडिकलला जायचं असं एक डोक्यात होतं. आणि तेव्हा मी एक एंट्रन्स एक्झाम दिली होती सेवाग्राम मेडिकल कॉलेजची. त्याच्यामध्ये गांधीजी हा एक विषय होता 100 मार्काला. तर त्या म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि गांधीजी. तर ते गांधीजी या विषयाचा अभ्यास करण्यासाठी मग मी आमची सोलापूरची खूपच चांगली लायब्ररी आहे हिराचंद नेमचंद लायब्ररी म्हणून, ती आमच्या वडिलांनी मला त्याचं वर्गणीदार केलं. आणि तिथं मी गांधीजींचं साहित्य बऱ्यापैकी वर्षभर माझ्याकडे तेव्हा असं एक रिकामं मिळालं होतं. कारण मी थोडा आधीच 12वीची परीक्षा पास झालेलो होतो 1 वर्ष आधी. तर त्या काळामध्ये ते बऱ्यापैकी गंभीर प्रकृतीचं अशा प्रकारचं वाचलं. आणि मग त्याच्या अनुषंगानं लायब्ररीमध्ये असे बरेच तेव्हा अगदी नवभारत, परामर्श, साधना वगैरे अशी मासिकं सगळी उपलब्ध होती. तर ते सुद्धा थोडंसं वैचारिक गंभीर असं पण त्या काळामध्ये बऱ्यापैकी वाचून झालं होतं. आणि कविता आवडायची, त्यामुळं कवितेशी संबंधित सुद्धा भरपूर वाचन व्हायचं. तुमचं पहिलं पुस्तक आटपाट देशातल्या गोष्टी, या पुस्तकाची सुधारित आवृत्ती नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. आणि नंदा खरेसारख्या एका दिग्गज साहित्यिकाचा ब्लर्ब आहे त्याच्यावर. आपल्याला त्यांचं कहाणी मानव प्राण्याची हे पुस्तक माहीतच आहे. आणि जर सेपियन्सच्या आधी या पुस्तकाचं ट्रान्सलेशन झालं असतं तर जगभर नंदा खरेंचं एक वेगळ्या अर्थाने नाव पोहोचलं असतं. पण मराठीतच ते राहिल्यामुळे ते तिथपर्यंतच आहे. पण युवाल नोआ हरारीपर्यंत म्हणजे त्यांची आपण तुलना करू शकतो किंवा त्याच्यापेक्षाही सरस हे पुस्तक म्हणू शकतो. अशा नंदा खरेंनी या आटपाट देशातल्या गोष्टीच्या मागे तो ब्लर्ब लिहिलेला आहे. आणि इतकंच नाही तर रंगनाथ पठारेंपासून अनेक मोठमोठे जे साहित्यिक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आहेत या पुस्तकासाठीच्या. मला सगळ्यात काय आवडलं असेल तर या पुस्तकाचं मुखपृष्ठ. मला नेहमी असं वाटतं की आपण जेवण करताना कुठल्या
डिनर सेटमधनं किंवा कुठल्या याच्यातून आपण ते सर्व करतोय हे जसं महत्त्वाचं आहे, तसं पुस्तक त्याचं अंतरंग सांगणारं हे मुखपृष्ठ असतं. त्यामुळे ते अतिशय बोलकं आहे. अनवर हुसेन या कलाकाराचं ते आहे. आणि असंख्य डोळे काहीतरी टिपतायत, रात्रंदिवस टिपतायत, आणि ते डोळे नसून ती घरं आहेत. तो म्हटलं तर प्रदेश आहे, म्हटलं तर तो अख्खा देश आहे. आणि हे सगळं एका याच्यात बसवायचं ही खरोखर त्या कलाकाराची किमयाच असते. तर ही माणसं जी आहेत, ही माणसं असलेली घरं आणि हे पुस्तकाचं कव्हर, तर आतल्या गोष्टी काय आहेत हे जाणून घेण्याची उत्सुकता तयार करतं. पण आमच्यासारख्या माणसांना या पुस्तकाचं जे अंतरंग आहे, म्हणजे आयकर अधिकारी, आयकर आयुक्त, म्हणजे हा विषय आपला नाही आहे असं कुठेसं असं वाटतं आतमध्ये. आणि या विषयावर चक्क एवढं मोठं पुस्तक, म्हणजे लेखकाचं तर धाडस आहेच आहे, पण मी मगाशी म्हटलं की प्रकाशकाचं पण धाडस आहे की वाचक या पुस्तकाकडे कसे वळतील. पण हे पुस्तक अतिशय सुंदर झालं आहे. तर या पुस्तकात नेमकं काय आहे? तो आटपाट देश तुम्ही म्हणालात तसा तो एक काल्पनिक देश असा त्याच्यामध्ये सांगितलेला आहे. आणि मुख्यतः म्हणजे आयकर विभाग किंवा आयकर विभागातल्या काही गोष्टी घडतात, तो एक आपल्या ज्या काय प्रशासकीय किंवा गव्हर्नमेंटच्या सिस्टीम्स ज्या आहेत त्या सिस्टीमचा एक नमुना म्हणून त्याच्यामध्ये येतात. म्हणजे मला ती कादंबरी लिहिताना मला जो इंटरेस्ट होता, म्हणजे माझा जो हेतू होता, तो आपल्या या व्यवस्थांबद्दल बोलण्याचा, व्यवस्थांबद्दलचं माझं त्यामध्ये बराच काळ राहिल्यामुळं मला ज्या काही इन्साईट्स मिळाल्या किंवा माझं जे काही त्याच्याबद्दलचं आकलन होतं किंवा मला त्यामध्ये काम करत असताना अस्वस्थ करणाऱ्या ज्या काही गोष्टी होत्या त्या गोष्टी एका काय म्हणते सृजनशील अशा माध्यमातून व्यक्त करणे हा म्हणजे मुख्य हा माझा त्याच्यामध्ये हेतू होता. आणि त्याचा एक भाग म्हणून मग तो, कारण तो माझा लिव्ड एक्सपिरियन्स ज्याला म्हणतो आपण, प्रत्यक्ष जगण्यातला अनुभव, व्यवस्थाच्या आतमध्ये काम करण्याचा त्या एका विशिष्ट विभागातला असल्यामुळं तो विभाग येतो. आणि मग त्या विभागामधली ज्याच्यामध्ये लोकांना खूप इंटरेस्ट येऊ शकतो म्हणून ती त्याच्यामध्ये एक इन्कम टॅक्स रेड होताना त्याच्यामध्ये त्या संपूर्ण कथानकामध्ये बऱ्यापैकी प्रमाणात ती ठिकठिकाणी त्याचे तपशील त्यामध्ये दिसतात. आणि व्यवस्थांच्या अनुषंगानं सुद्धा म्हणजे आपल्या इथं अगदी सोपं करून सांगायचं झालं तर आपण जेव्हा पाश्चात्य देशांमध्ये जातो, अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये वगैरे, तर तेव्हा आपल्याला जो एक असा एक सार्वत्रिक अनुभव भारतीय माणसाला जो येतो तो असा की त्यांच्या व्यवस्था खूप चांगल्या आहेत, म्हणजे अतिशय चोख अशा प्रकारच्या व्यवस्था आहेत. म्हणजे त्या व्यवस्था गोड आहेत असं आपण म्हणू शकतो. आणि ती जर माणसं तुम्ही अमेरिकन माणूस इंडिव्हिज्युअली सेपरेट जर तुम्ही बघितला तर तुम्हाला कदाचित तसा भारतीय माणूस व्यक्तिगत पातळीवरती गोड असतो, खूप छानपणाने वागेल किंवा त्यांच्या घरी गेलात तर खूप छान पाहुणचार वगैरे होईल, आणि अगदी अनोळखी जरी असला तर त्याच्याशी तुम्ही एक पटकन कनेक्ट करू शकता. तर हा जो व्यक्तिगत पातळीवरचा आपला इथला गोडपणा आहे, तर तोच माणूस जेव्हा व्यवस्थेचा भाग म्हणून इंटरॅक्ट होतो किंवा इतर लोकांशी त्याची आंतरक्रिया होते, तेव्हा तो तितका गोड नसतो. म्हणजे व्यवस्था आपल्या इथं तितक्या गोड नाही आहेत, व्यक्तिगत पातळीवरती गोड आहेत. तर मग याचं कारण काय? तर मग याचं कारण ह्या व्यवस्था आपण एक कोलोनियल लिगसीचा भाग म्हणून आपल्या इथं स्वीकारल्या, त्यामुळं अशा प्रकारचे डिस्टॉर्शन्स आहेत काय? आणि या व्यवस्था स्वीकारताना आपण त्याच्यामध्ये खास अशा भारतीय पद्धतीच्या त्याच्यामध्ये मॅनिप्युलेशन्स म्हणा किंवा बदल घडवले, त्यामुळं असं होतं आहे का? हे अशा प्रकारचे प्रश्न मला त्या व्यवस्थेच्या आतमध्ये काम करत असताना नेहमी जाणवायचे. तर तो जो एक प्रश्न आहे, समस्या आहे किंवा एक जाणवलेला एक पेच आहे, तो व्यक्त करणे हा त्याचा एक मुख्य हेतू होता असं म्हणता येईल. मुळात हा विषय तुम्ही कादंबरीसाठी निवडला आणि फिक्शन आणि नॉन फिक्शन या दोन्ही प्रकारात त्यांची काही बलस्थानं असतात, काही मर्यादा असतात. तुमच्या आटपाट देशातल्या गोष्टी या फिक्शन प्रकारात येतात असं म्हणूया.
तुम्हाला हाच प्रकार का निवडावा असं वाटला? एकतर मला जे काही सांगायचं होतं व्यवस्थांबद्दल मगाशी मी म्हणालो त्याप्रमाणे, ते मी काही म्हणजे नॉन फिक्शन या फॉर्ममध्ये काही लेखांमधून वगैरे मी वर्तमानपत्रांमध्ये किंवा नियतकालिकांमध्ये अगदी छोट्या स्पेसमध्ये मी लिहिलेलं होतं. पण ती एकतर स्पेस तशी अवकाश तो छोटा होता आणि त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी व्यक्त करण्याची क्षमता त्या स्पेसमध्ये आणि त्या माध्यमामध्ये नव्हती असं माझ्या एक लक्षात आलं. त्याला एक महत्त्वाचं कारण म्हणजे मी एक सिव्हिल सर्व्हिसचा एक भाग आहे. त्याचे म्हणून एक कंडक्ट रूल्स असतात, तुम्हाला ते पाळणं आवश्यक असतं आणि त्यातून मला सगळ्याच गोष्टी मला जे काही व्यक्त करायच्या त्या माध्यमातून व्यक्त करण्याला मोठ्या मर्यादा आहेत असं मला एक सारखं जाणवत होतं. म्हणून मी एक अपरिहार्य गरज म्हणून मी हा फिक्शनचा फॉर्म निवडला आणि फिक्शनमधून जेव्हा मी व्यक्त होत गेलो किंवा लिहित गेलो किंवा ते सगळं रचत गेलो तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की हा फिक्शनचा फॉर्म जो आहे अतिशय तुम्हाला मोठी एक ताकद देणार आहे. म्हणजे तुम्ही एका अतिशय गौरवशाली परंपरेचा म्हणजे मराठीत जर कादंबरीचा जर इतिहास बघितला तर पहिली बाबा पद्मनजींची यमुना पर्यटन की त्यामधून त्यांनी मोठा त्यावेळच्या सोशल रियालिटीवरती भाष्य केलेलं आहे. अशी एक प्रदीर्घ मोठी परंपरा ज्यामध्ये अगदी मोठे मोठे कादंबरीकार होऊन गेलेत. त्यातून तुम्ही काहीतरी एक ताकद मिळवता आणि क्रिएटिव्ह लिखाणाची जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेचा परिणाम म्हणून ते लिहिताना सुद्धा तुम्हाला अशा काही नवीन जोडण्या दिसायला लागतात, काही नवीन त्याच्या आधी तुम्हाला न स्फुरलेल्या अशा गोष्टी त्या लिखाणाच्या प्रक्रियेचा परिणाम म्हणून सुद्धा समोर तुम्हाला दिसायला लागतात. असा एक मला ते लिहित असतानाचा एक अनुभव आला आणि त्यातून मला हे म्हणजे आणि माझं एक काय म्हणतात त्याला धारणा पक्की झाली की ही खूपच पॉवरफुल शक्तिशाली असं माध्यम आहे जे मला जे अदरवाईज नॉन फिक्शनमधून व्यक्त करता आलं नसतं ते व्यक्त करण्याची पण मुभा देते आणि जास्त मला ताकद पण देते. फिक्शनमध्ये लिहिताना कधी कधी वाहवत जाण्याची खूप शक्यता असते आणि हे पुस्तक वाचताना ती जाणवत नाही अजिबात, कारण तो फापट पसारा जो होत जातो तो आवरायचा कसा हा लेखकासमोरही खूप मोठा प्रश्न असतो. तर नेमकं ते अगदी काय म्हणतो आपण बांधेसूद किंवा आटोपशीर कसं काय झालं, त्यासाठी काय केलं? त्यासाठी असं काही वेगळं केलं आहे असं मला काही सांगता येणार नाही, पण कुठंतरी एका अतिशय शिस्तबद्ध आणि हायली डिसिप्लिन्ड अशा एका ऑर्गनायझेशनमध्ये बराच काळ काम केलेलं असल्यामुळं आणि ही एक सतत आणि विषय दोन्ही पण म्हणजे त्या कादंबरीचा विषय सुद्धा तसा बघायला गेलं तर काय म्हणतात त्याला सेन्सिटिव्ह आणि या दुसऱ्या ह्याचा पण त्यामुळं तो जो एक रिस्ट्रेंट जो आहे तो इनहरंट आतूनच तो असा एक अदृश्यपणाने आपोआपच राहिलेला असणार आहे असं मला वाटतं. या पुस्तकाचा ड्राफ्ट तयार झाल्यावर म्हणजे आपण ते कच्चा खरडा किंवा अंतिम भागाकडे येत असताना तुमच्या निवडक मित्रमैत्रिणींना तुम्ही वाचायला दिलात. त्यात तुमचे आवडते लेखक भालचंद्र नेमाडे यांनाही तुम्ही वाचायला दिलं. त्यांनी संपूर्ण पुस्तक किंवा तो खरडा वाचला का आणि तो अनुभव कसा होता? लिखाणाची जी काही प्रक्रिया होती ती त्याचा म्हणजे ती अशाच प्रकारची होती की लिहित असतानाच मी बऱ्याचशा जवळच्या मित्रमंडळींना मैत्रिणींना बायकोला सगळ्यांना मी ते शेअर करत होतो आणि जसं इंग्रजी पुस्तकांमध्ये इंग्रजी कादंबऱ्यांसाठी तिथं असे प्रोफेशनल एडिटर्स असतात म्हणजे त्या प्रकाशनगृहामध्ये आणि त्या एडिटरचा आणि त्या लेखकाचा खूप असा रिगरस अशा प्रकारची इंटरॅक्शन देवाणघेवाण वगैरे असते. तसा प्रकार आपल्या इथं अजून नाही आहे, तसा इन्स्टिट्यूशनलाइज झालेला नाही. पण आपल्या इथं आपल्या पद्धतीनं खूप सारी लोक आपल्याला फीडबॅक्स देत असतात. म्हणजे जे काम तो एडिटर करतो
ते अनेक लोक आपल्या इथं अनेक पद्धतीने करत असतात. त्यामुळं ते लिहित असतानाच म्हणजे त्यातले बरेच जे इथं बसले, समीर शिपूरकर माझा मित्र बसला आहे, अंजली आहे, सीमा आहे माझी बायको, आणि अजून काही मला वाटतं पावसात वगैरे अडकलेले असतील मित्रमंडळी ते, तर ते यांना मी त्यावेळेला शेअर केलेलं होतं त्या वेळेला. आणि त्यातून मिळणाऱ्या फीडबॅक्सप्रमाणे काही दुरुस्त्या करणे किंवा त्या ह्याच्यामध्ये भर घालत जाणे वगैरे असं केलेलं होतं. आणि जेव्हा ते पूर्ण ड्राफ्ट लिहून झाला त्याचा, त्यानंतरसुद्धा अनेक जणांनी तो वाचून केलं. त्यावेळेला मी तो नेमाडे सरांना त्यांच्या पत्त्यावरती मी असा पोस्टाने पाठवून दिला होता. कारण ते माझे जे काही आवडते कादंबरीकार आहेत त्यातले एक नेमाडे सर आहेत, ज्यांना आम्ही खूप आधीपासून म्हणजे कॉलेजमध्ये असताना त्यांचं वाचलं आहे, त्यांना मी नंतर जाऊन भेटलेलो सुद्धा आहे. तर एक आपला आवडता कादंबरीकार जसं काहीतरी आपण बनवल्यानंतर कुठेतरी नेऊन ठेवतो की बाय एक त्यांच्याकडं जाऊ दे म्हणून, तसं मी पाठवून दिलं. मला काही फारशी अपेक्षा नव्हती की त्यांच्याकडून काही त्याच्याबद्दल फीडबॅक वगैरे येईल. आणि मग ते पाठवून मी विसरून पण गेलो होतो. कारण त्यानंतर बरीच त्याच्यात प्रोसेसेस होऊन ती आता अगदी छापायला जायच्या स्टेजला आलेली होती. त्याच्यात आता काही पुढं करेक्शन्स करण्याचा स्कोप नाही असं प्रकाशकांनी पण सांगितलं होतं तेव्हा. आणि मला अचानक एक दिवस फोन आला माझ्या मित्राचा, नितीन रिंडे, जो समीक्षक पण आहे खूप चांगला. त्यांनी सांगितलं की अरे नेमाडे सरांची भेट झाली आणि ते म्हणत होते की खूप चांगलं एक ड्राफ्ट आलेला आहे आणि तू याला लवकरात लवकर मला भेटायला सांग. तर त्यांनी मला सांगितलं की तू ताबडतोब जाऊन सरांना भेट. त्यांनी बरंच त्याच्यावरती काय काय आहे. मग मी जाऊन जेव्हा भेटलो तेव्हा आणि जवळपास एक 1.5 तास आम्ही भरपूर चर्चा गप्पा वगैरे केल्या, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की सरांनी अतिशय बारकाईनं ते एकदा नाही दोनदा वाचलेलं होतं आणि त्याच्यामध्ये अगदी प्रूफ रिडिंगच्या म्हणता येतील अशा बारीक 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 सुद्धा त्यांनी त्याच्यात दुरुस्त्या करून ठेवलेल्या होत्या. आणि त्या संदर्भात त्यांनी खूप साऱ्या सूचना मला त्याच्यामध्ये केल्या. आणि त्याचा परिणाम म्हणून मग मी प्रकाशकांना खास विनंती करून म्हटलं जरा थांबवा, आणि बरंच मी त्याच्यात मग एडिटिंग केलं. म्हणजे मेजर जे एडिटिंग त्या 8 पार्टचं जे झालं ते सरांच्या चर्चेच्या नंतर झालं. आणि त्यानिमित्तानं आमचं जे काही खूप छान असं त्यांनी मला कादंबरीबद्दल एक मार्गदर्शनपर अशी जी चर्चा झाली तीसुद्धा खूप इन्साईटफुल अशी होती. आणि त्याचा मला नंतर दुसऱ्या कादंबरीच्या वेळेला उपयोग झाला. तर ते एक काय म्हणतात त्याला माझ्यासाठी खूपच एक आनंदाची अशी ती बाब होती की त्यांना त्याच्यामध्ये वेळ आणि ऊर्जा खर्च करून इंटरेस्ट घ्यावा आणि तो इतक्या तरुण नाही म्हणजे नवीन कादंबरीकाराला ते सांगावं, म्हणजे त्यांचा खरं तर तो मोठेपणा आहे. म्हणजे ती माझ्यासाठी अतिशय संस्मरणीय अशी आठवण आहे पहिल्या पुस्तकाची. मला वाटतं आटपाट देशातल्या गोष्टीसाठी हे एक प्रशस्तीपत्र किंवा प्रशंसा असंच म्हणावं लागेल. या पुस्तकामध्ये हॉस्पिटलच्या गोष्टी आहेत, म्हणजे अँजिओप्लास्टी आहे, तो टाकायचा तो स्टेंट आहे, त्यातला भ्रष्टाचार आहे, आणि हे सगळं सर्वसामान्य माणसाला म्हणजे त्यात गेल्यावरच कळतं किंवा कधी कधी कळतही नाही. तर हे सगळं वाचल्यावर मन सुन्न होतं आणि म्हणून हे लिखाण असं वरवरचं न वाटता अगदी मुळापासून आलं आहे, मुळातून सगळं सांगितलं गेलं आहे असं जाणवतं. तर या सगळ्या अनुभवांबद्दल आणि यात आलेल्या गोष्टींबद्दल काय सांगाल? खरंच आहे तुम्ही म्हणताय ते. खास करून म्हणजे मी त्याच्याकडे व्यवस्थेच्या अंगाने बघत असल्यामुळं त्यामध्ये जी अशी नेक्सस जे आपल्याला दिसतं आजूबाजूला, काय म्हणतात त्याला, वेगवेगळ्या प्रकारचे लोकांचे वेस्टेड इंटरेस्ट कॉमन असलेली लोक त्यामध्ये असे एक होऊन अशा प्रकारच्या गोष्टींना खतपाणी घालणे किंवा अशा गोष्टी करणे, असं आपल्याला नीट डोळे उघडून बघितलं तर ते दिसू शकतं. आणि आपल्या इथं कसं आहे, हे सगळे असे वेगवेगळी युनिव्हर्सेस असल्यासारखी आहेत. म्हणजे त्या युनिव्हर्समधल्या लोकांनाच त्या सगळ्या बारीक बारीक अशा सगळ्या गोष्टी माहिती असतात, त्या बाहेरच्या लोकांना तितक्या माहिती नसतात. ही पण एक गंमत आहे आपल्या इथे तशी, किंवा सगळीकडेच ती असेल कदाचित. तर तो मला त्यातला जास्त काळजी वाटायला लावणारा आणि किंवा असा त्रासदायक असा भाग वाटत होता. त्या निमित्तानं ते त्यामध्ये त्याच्या अंगानं ते येतं आहे. जसं एक अरुण कोलटकरांची तक्ता नावाची कविता आहे, त्यामध्ये ते म्हणतात की
काय इडलिंबू इजार वगैरे असे जे शब्द आहेत त्यात हे सगळे आपापले चौकोन सांभाळून आहेत. आणि शेवटी ते सांगतात की हा काय भटजी हे करणार नाही म्हणून तो त्याला हे करणार नाही, असं जे एक नेक्सस पद्धतीने त्याच्यामध्ये पण त्यांनी ते सांगितलं. तर ते नेक्सस सांगणे हा त्याच्यामधला मुख्य हेतू होता आणि तो जास्त मला काळजी वाटायला लावणारा आणि त्रासदायक अशी ती बाब वाटते. या कादंबरीमध्ये माधव, मल्हार, निवृत्ती, आणखीनही पात्र आहेत, दत्ताजी वगैरे. तर ही सगळी पात्र एकामागून एक दाखल होतात. तर या पात्रांची आवश्यकता किंवा या पात्रांची वैशिष्ट्य काय आहेत? ही मुख्यतः मी जेव्हा विचार करत होतो कादंबरी लिहिताना, आणि जे तुम्ही मगाशी म्हणाल की त्यात अनेक असे डोळे असे आहेत मुखपृष्ठावरती, ही जी काही व्यवस्था आहे त्याच्याकडं बघण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन आणि त्यातून त्याचे जास्तीत जास्त पैलू समोर येणं, अशा अनुषंगानं मी जेव्हा पात्रांचा विचार करतो तेव्हा वेगवेगळी पात्र त्याच्यामध्ये येत गेले. त्यातलं निवृत्ती जो आहे तो एक काय म्हणतात त्याला, अतिशय आदर्शवादी दृष्टिकोन बाळगून व्यवस्थेत काम करणारा आणि त्यातून काहीतरी चांगले बदल घडतील असा विचार करणारा. आणि दुसरा जो आहे तो खूप प्रॅक्टिकल असा विचार करणारा, एक जण दोघांमध्ये मेडिएट करणारा, असे वेगवेगळी पात्र त्या अनुषंगानं आलेली आहेत. म्हणजे माझं कादंबरीमध्येच एक पात्र असं म्हणतं की बाबा मानवी जे काही भावभावना आणि त्यांचे जे काही विकार आणि या ज्या गोष्टी असतात त्याच्या आतमध्ये बुड्या मारून खोलवर त्याच्याबद्दलचं काही इन्साईट सांगणे किंवा त्याबद्दल बोलणं यापेक्षा ह्या व्यवस्था कशा चालतात, त्या कशा ऑपरेट होतात आणि त्यामुळं कुठल्या गोष्टी घडतात ह्याच्यामध्ये त्याला जास्त इंटरेस्ट आहे असं एक जण म्हणतो. तर तशा अनुषंगानं त्यासाठी जे काही आवश्यक पात्र असतील तशा पद्धतीने ती पात्र त्याच्यामध्ये साधारणपणे निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. हे पुस्तक जे आहे ते वाचकांनी का वाचलं पाहिजे? म्हणजे अशा काही म्हणजे त्यामागचा लेखक लिहिताना असा नक्कीच विचार करत नाही की हेतू काय आहे आपला किंवा काय, पण तरीसुद्धा एखाद्या पुस्तकाचं एक ठळक वैशिष्ट्य असतं की तुम्ही आवर्जून ते जाणून घेतलंच पाहिजे. तर तसं तुम्ही काय सांगाल या पुस्तकाविषयी? मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे की आपल्या ज्या व्यवस्था आहेत इनफॅक्ट त्याच्याकडं त्या ज्या आपल्या इथं आल्या त्या बेसिकली कोलोनियल लिगसीचा परिणाम म्हणून, किंवा काही लोकांचं तर असं म्हणणंच आहे, बर्नार्ड कोहनसारखे जे विचारवंत आहेत की त्यांनी त्यांचं पुस्तक आहे कोलोनियलिझम अँड इट्स फॉर्म्स ऑफ नॉलेज, की या सगळ्या व्यवस्था त्यांनी त्यांचं एम्पायर त्यांचं हे उभं करण्याच्या दृष्टीनं इथल्या समाजाला आपल्या ताब्यात ठेवून त्या पद्धतीने त्याच्यावरती राज्य करण्याच्या दृष्टिकोनातून त्या सगळ्या तयार केल्या गेलेल्या आहेत. आणि त्यातल्या बऱ्याचशा रचना आपण अजूनसुद्धा ती फॉलो करतो, म्हणजे हिस्टॉरिकली ती प्रोसेस अजून पण आहे आणि त्याचा परिणाम म्हणून बरेच डिस्टॉर्शन्स होतात आणि त्या आपल्याला त्याच्यामध्ये आवश्यक ते बदल अजून झालेले नाही आहेत. त्याला तरीसुद्धा आपण आपल्याजोगं करून ते इथं काम चालवतो आहे. तर हा सगळा त्यातला जो पेज आहे त्याच्याशी संबंधित हे सगळे मुद्दे आहेत, हे समजावून घेण्यासाठी ती वाचावी असं मी म्हणेन. हे पुस्तक अगदी अवश्य वाचा. मी जे म्हटलं होतं की याचं मुखपृष्ठ अतिशय देखणं आहे आणि बोलकं आहे. हा विषय जरी थोडासा गंभीर असला तरी त्यांची लगेच जी आलेली कादंबरी आहे मन समजावन, तेही दाखवते मुखपृष्ठ. अनवर हुसेन याच कलाकाराचं हे मुखपृष्ठ आहे आणि कल्पना आणि वास्तव यांची अप्रतिम अशी सरमिसळ आहे या कादंबरीत. तर या मनसमजावनमध्ये म्हणजे मुखपृष्ठ म्हणजे पान उलटलं की कबीर, त्यानंतर आपले एक रामदास आणि ते शाहतुरा यांचे दोहे दिसतात आणि तुमचा म्हणजे लेखकाचा संत साहित्याकडे असलेला ओढा जाणवतो.
तसंच रामदासांच्या दखनीतल्या रचनांबद्दल सुद्धा या पुस्तकात बरंच काही आलं आहे, तर त्याविषयी थोडं सांगा. संत साहित्याकडचा ओढा वगैरे असं मी म्हणणार नाही. तर आमच्या इथं काय म्हणता येईल, ते अगदी सहजपणे आमच्या जॉईंट फॅमिलीमध्ये, कुटुंबामध्ये, गोतावळ्यामध्ये अशी एक धार्मिकता अशी होती. म्हणजे माझे आजोबा वारकरी संप्रदायातले होते, माझी आईची आई पण वारकरी याच्यामधले होते. त्यामुळं आमच्या इथं ते अभंग किंवा त्या रचना ते ऐकणे किंवा ते सप्ताह होणे असं ते अगदी स्वाभाविकपणे आजूबाजूला तशा प्रकारचं वातावरण होतं. आणि त्यामुळं त्या काळामध्ये ही अशा प्रकारची गोष्टी वाचल्या. म्हणजे मला आठवतंय, मी अगदी सुरुवातीला जी पुस्तकं विकत घेतली त्याच्यामध्ये मी दासबोध तेव्हा विकत घेतलेला होता किंवा आमच्या ज्ञानेश्वरी असायची. पण नंतरच्या काळामध्ये थोडंसं तुकाराम किंवा अगदी रामदाससुद्धा त्यांच्या कवित्वामुळं ते जास्त असे आवडायचे. म्हणजे रामदासांचे मनाचे श्लोक असतील किंवा करुणाष्टकं असतील तर ते अतिशय सुंदर म्हणजे काव्य म्हणून सुद्धा ते आहे. तुकारामांचा तर म्हणजे खूपच मोठे कवी म्हणूनच त्यांना बरेच जण ओळखतात. तर तशा अनुषंगानं त्याबद्दलची एक आवड अशी होती. आणि इथं हा जेव्हा मनसंजावनसाठी जो हिंदू मुस्लिम जे एक प्रकारचं काय म्हणता येईल एक द्वेषाचं वातावरण असणं आणि त्या संदर्भामध्ये जे काही सलोख्याच्या गोष्टी आहेत त्याचा आठव करणे, या अनुषंगानं मला मग रामदास मला आठवले. आणि म्हणजे मी जेव्हा दखनी भाषेचा अभ्यास करत होतो या पुस्तकासाठी म्हणूनच, तेव्हा मला असं लक्षात आलं की त्यांच्या दखनी पदावल्या रामदासांच्या बऱ्याचशा आहेत. जवळ एक 60-70 त्यांनी दखनीमध्ये ते कवनं अशी लिहिलेली आहेत. आणि त्याचा मला माझ्या एकूण जे काही मला त्यातून सांगायचं होतं त्याच्यासाठीची जी एक रचना होती त्यामध्ये ते अतिशय उपयुक्त आणि याच्यावरती भाष्य करणारी अशा प्रकारची त्यांची ती रचना वाटल्यामुळं मग मी रामदासांच्या त्या पदावल्यांचा उपयोग त्याच्यामध्ये केलेला आहे. मनसंजावन हे शीर्षक कसं काय सुचलं या पुस्तकासाठी? हो, म्हणजे जेव्हा या विषयाचा विचार करत होतो आणि जसं मी सांगितलं आधीची कादंबरी लिहिताना सुद्धा त्याबद्दलचे माझ्या मनामध्ये जी काही अस्वस्थता होती आणि ते काहीतरी मला त्याबद्दलचं व्यक्त करायचं होतं, तसंच दुसरी कादंबरीच्या वेळेला सुद्धा आताच गेली काही वर्ष आपण सगळेच जो काही एक प्रकारचं काय म्हणतात त्याला दुहीचं वातावरण आहे त्याचा अनुभव घेतो आहे. आणि त्यामुळं अस्वस्थ आहोत बरेच जण वेगवेगळ्या कारणांनी. म्हणजे मॉब लिंचिंग होणं असेल किंवा एक काय असे वेगवेगळ्या प्रकारचे असे विषारी अशा प्रकारचे नॅरेटिव्स तयार होणं असेल, तर त्या अस्वस्थपणाचा वरती उतारा म्हणूनच ही दुसरी कादंबरी मी लिहिली. आणि ती लिहित असताना मग या वेगवेगळ्या त्याच्याशी अनुषंगिक गोष्टींचा अभ्यास करत असताना मला असं लक्षात की दखनी संस्कृती, दखनी भाषा हा एक फार महत्त्वाचा मुद्दा, कोर असा एक इश्यू त्या याच्याशी संबंधित असा आहे. म्हणून मग मी त्याचा अभ्यास करत असताना जसं मला रामदासांच्या दखनी पदावल्या सापडल्या तेव्हा तसंच मला शहातुराबांचं मनसंजावन हे टेक्स्ट साधारणपणे त्यांनी 1850 वगैरेच्या आसपास लिहिलेलं आहे. ते त्याचा मला शोध लागला. कारण मी आपले श्रीराम कुलकर्णी म्हणून आहेत, त्यांनी दखनी भाषेवरती खूप चांगलं पुस्तक लिहिलं आहे. म्हणजे दखनी भाषेबद्दलचे जे अगदी बेस्ट ऑफ दी रिसर्च ज्याला म्हणता येईल तो कुलकर्णींचा आहे. तर त्यामध्ये सतत हे वेगवेगळे दखनी भाषेतले ज्या साहित्यकृती आहेत त्याचे त्यांनी दाखले दिलेले आहेत, उदाहरणं दिले आहेत. त्यात मनसंजावन सतत ठिकठिकाणी यायचं आणि ते अतिशय सुंदर असे त्यातली ती कवनं वचनं वाचताना मला त्याच्याबद्दल खूप असा एक इंटरेस्ट निर्माण झाला होता. आणि नंतर मग मी जेव्हा ते त्याच्याबद्दल आणखीन शोधलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की मनाचे श्लोक जे आहेत रामदासांचे त्याचं हे दखनी भाषेतला हा अनुवाद म्हणता येणार नाही, पण त्यांनी त्याच्यावरती आधारित दखनीतून ती रचना केलेली आहे. म्हणजे ते शहातुराबांनीच त्यांच्या मनसंजावनमध्येच अशा ओळी आहेत. ते म्हणतात की मी जेव्हा हे मनाचे श्लोक वाचले तेव्हा
ते म्हणतात की मेरा दिल जो है वो कमल से खिल गया, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि मला असं वाटलं की याचा मी इसका जवाब मैंने दखनी में दिया आहे असं ते म्हणतात. तर त्याला त्यांनी रिस्पॉन्स तो दखनी भाषेतून दिलेला आहे. तर त्याचं मी लिबरली माझ्या कादंबरीमध्ये त्याचा मी वापर केला. नंतर जसं मी आणखीन विचार करत गेलो तसं माझ्या असं लक्षात आलं की माझं जे कादंबरीचं कथानक आहे त्यामध्ये सुद्धा हा मन समजावून जो ग्रंथ काव्यग्रंथ आहे तो असा गुंफता येईल. आणि तो एक साधारणपणे मेटॅफर म्हणून आपल्याला आत्ताच्या काळामध्ये जी काही परिस्थिती आहे त्याच्याबद्दल त्याच्या संदर्भातलं पुढचा मार्ग दाखवणारं म्हणून सुद्धा ते वापरता येईल असं वाटल्यामुळं मी त्या काव्यग्रंथ बऱ्यापैकी कादंबरीत आलेला आहे. आणि म्हणून मग आपोआपच शीर्षकसुद्धा कादंबरीचं मन समजावून असं आलं. आणि मन समजावूनचा अर्थ पण खूप छान आहे. म्हणजे मी जेव्हा शोधत होतो तेव्हा मला असं लक्षात आलं की कबीरांनी त्याचा बहुधा पहिल्यांदा वापर केला असावा. तो गुरुग्रंथ साहिबमध्ये त्यांचा तो दोहा आहे जो एक कादंबरीच्या सुरुवातीच्या याच्यावरती वापरतात. मन समजावून म्हणजे मनाची समजावणी अशा अर्थानं त्यांनी तो वापरला. आणि तो शब्द शहातोराबांनी घेतला आणि त्यांनी त्यांच्या काव्यग्रंथाचं शीर्षक म्हणून वापरलं. तर तो मला खूपच अगदी समर्पक असा वाटला म्हणून मी तो कादंबरीचं शीर्षक म्हणून मी तो वापरला. या कादंबरीमध्ये अनेक पात्र आहेत. म्हणजे हे वाक्य आधी ऐकलं तर सरळ वाटेल, पण गंमत अशी आहे की ही पात्र काही सजीव आहेत तर काही निर्जीव आहेत, म्हणजे वास्तू आहेत. पण लेखकांनी त्या पात्रांना जिवंत केलेलं आहे. चिन्मय त्याचे आईवडील किंवा मैत्रीण या सगळ्यांबरोबर मी जे म्हटलं तसं वास्तू म्हणजे लालबागचा दर्गा हा वाचकांशी चक्क बोलतो, संवाद साधतो. ही किमया तुम्ही कशी साधलीत किंवा या पद्धतीने लिहावं असं का वाटलं? बेसिकली मला जो व्यक्त करायचा जो काही आशय जो होता, कंटेंट ज्याला आपण म्हणू शकतो, तो साधारणपणे वैचारिक अशा प्रकारचा होता. आणि मी आधी पण सांगितलं त्याप्रमाणे हे मला सोयीचं वाटणारं, मला गरजेचं वाटणारं म्हणून मी हे माध्यम मी निवडलं. म्हणजे मला काहीतरी क्रिएटिव्हली खूप छान कादंबरी लिहिता येईल किंवा फिक्शन लिहिता येईल अशा ह्याच्याने मी ते लिहिलेलं नाही, गरज म्हणूनच मी ते लिहिलेलं होतं. आणि हा जो एक मुख्यतः जो वैचारिक अशा पद्धतीचा जो आशय आहे तो व्यक्त करताना काहीतरी डिव्हायसेस ज्याला आपण म्हणतो ती कशी कुठली वापरता येईल असा विचार करत असताना मला इनफॅक्ट मी ओरहान पामुक म्हणून तुर्की कादंबरीकार आहेत, त्यांनी एक माय नेम इज रेड नावाची कादंबरी लिहिलेली आहे. तर ती मी वाचली होती पूर्वी आणि तेव्हा मला ती खूप आवडलेली होती. तर त्याच्यामध्ये त्यांनी ही अशी अचेतन म्हणता येईल अशी पात्र त्याच्यामध्ये बोलतायत सजीव माणसासारखी अशी त्याच्यात दाखवलेली आहेत. तो फॉर्म त्यांनी त्याच्यामध्ये वापरला आहे. आणि इनफॅक्ट आपण आपल्या इथं सुद्धा अदरवाईज आपल्या लोककथांमध्ये आणि आपल्या ह्याच्यामध्ये असं सहजपणे आपण घडताना बघतो. त्यामुळं तो वापरता येईल असं मला वाटलं. आणि पामुकनी तर साधारण मला वाटतं 16व्या शतकातला जो काही तुर्की समाज होता त्याच्यामध्ये जे काही सांस्कृतिक सामाजिक बदल घडत होते त्याच्याबद्दल भाष्य करताना माय नेम इज रेडमध्ये या अचेतन पात्रांचा जबरदस्त म्हणजे खूपच ते वरच्या पातळीवरचं सगळं काय म्हणतात त्याला क्रिएटिव्हिटी म्हणता येईल असं केलेलं होतं. तर त्यातून मला थोडी प्रेरणा मिळाली असं म्हणता येईल. आणि जेव्हा मी प्रयत्न केला ते तशा पद्धतीने ते पात्र बोलतात असं करण्याचा, तर मला मजा आली खूप छान. त्याच्यातून मला जे काही सांगायचं होतं ते एक्सप्रेस करता आलं. तर ते कितपत जमलंय आणि ती काय म्हणजे ती किमया म्हणता येईल असे काही साधलंय की नाही ते मला माहिती नाही. म्हणजे ते वाचकांकडच्या प्रतिक्रियांमधून मला ते कळेल, ते समजेल. आणि म्हणजे मुख्यतः मला ही काळजी होती की ते ऑर्गॅनिकली इतर सगळ्या कथानकाशी आणि इतर ह्याच्याशी यांचं जी काही कथनं आहेत ती जुळतील की नाही अशी एक काळजी असायची. पण ज्या पद्धतीचे लोकांकडून आल्या प्रतिक्रिया त्याच्यावरून मला असं वाटलं की ते इतकं काही त्याची अडचण त्याची झालेली नसावी. मला आठवतं आहे वाचताना त्यामध्ये ते वर्णन जे आहे त्याचं की त्या लालबागच्या दर्ग्याचा जो परिसर आहे त्यात उगवलेलं ते पिवळं पडलेलं गवत आहे आणि त्यातनं तुमची भाषा जाणवते की
भूतकाळातल्या आठवणींचे तरंग वाटत आहेत ते लेखकाला. तर त्यात रमून जातो त्या भाषेमध्ये माणूस या पुस्तकातल्या. तर तुमची भाषा म्हणजे आटपाट देशातल्या गोष्टी असो का मन समजावण असो, तर तुम्ही भाषेविषयी काय खूप खोल चिंतन केलं आहे म्हणूया किंवा वाचन, लिखाण यातून सुद्धा ती भाषा घडत गेली आहे असं म्हणूया. पण तुम्ही त्याची जी प्रक्रिया किंवा प्रोसेस आहे ती कशी होत गेली? त्याच्याबद्दल विचारच करायला पाहिजे खरं. पण ते आपोआपच जर काही बरी जर भाषा असेल तर ती आपोआप ओव्हर द पिरियड काय म्हणतात संस्कारित होत गेलेली असेल असं म्हणूया आपण. पण जसं म्हणजे लिहिणे स्वतः जसं आहे तसं वाचणे हे सुद्धा आहे. वाचन जर बघायला गेलं तर मग खूप मोठ्या प्रमाणावरती वाचन आणि वेगवेगळ्या क्षेत्रातलं असं म्हणता येईल. म्हणजे मराठीमध्ये वैचारिक किंवा तत्त्वज्ञान, तत्त्ववैचारिक ह्याच्यामध्ये खूप मोठे मोठे लेखक मंडळी होऊन गेलेले आहेत. म्हणजे मी जसं म्हणालो तसं अगदी सुरुवातीला मी हिराचंद नेमचंद लायब्ररीमध्ये नवभारत वगैरे म्हणजे नवभारत तेव्हा मी वाचायला लागलो. त्यानंतर काही दशकं मी त्याचा वर्गणीदार होतो. तर त्यामध्ये मेपू रेगे, पळशीकर, दिके बेडेकर वगैरे यासारख्या लोकांचं सकस आणि रेगेंचं तर इतक्या गुंतागुंतीचे विषय आणि इतके जटिल विषय अतिशय काय म्हणतात त्याला त्याच्यातल्या सगळ्या सूक्ष्मातिसूक्ष्म अर्थछटा हे पकडणारं पण मराठीतलं खूपच सुंदर असं वैचारिक लेखन आहे त्यांचं. तर ते मी अगदी माझ्याकडे सगळी त्यांची पुस्तकं मी बऱ्यापैकी त्यांना वाचलेलं आहे. तर ते आणि कादंबरीकारांमध्ये सुद्धा मला अगदी श्रीधर व्यंकटेश केतकर जे वैचारिक कादंबरीच्या परंपरेतले सुरुवातीच्या लोकांपैकी ते, मग नंतर नेमाडे, श्याम मनोहर, श्री किंवा नंदा खरे वगैरे असतील, हे असे या वेगवेगळ्या लोकांचं जे काही मी वाचलं आहे म्हणजे किंवा कविता असतील सुरुवातीच्या काळात कविता मोठ्या प्रमाणावरती मी वाचले, त्याचा परिणाम म्हणून कुठेतरी भाषेमध्ये काहीतरी उतरलेलं असेल. आणि माझं लिखाणाची मराठीत लिखाणाची जी सवय आहे ती अजिबात अशी मोडलेली नाही आहे. म्हणजे आम्हाला अदरवाईज ऑफिसमधलं आमची जी भाषा आहे ही इंग्रजी भाषा आहे. इंग्रजी भाषेतूनच आम्हाला सगळे व्यवहार करावे लागतात. पण मराठीसुद्धा ती तशी रोज मी थोडे तर डायरीमध्ये लिहितच असतो. म्हणजे माझे आवडते लेखक जे नेमाडे सर आहेत त्यांनी देखणी काव्यसंग्रहाच्या प्रस्तावनेत लिहिलं आहे की दिवसभराच्या जगण्याचे ऊर्ध्वपातन होऊन एखादी तरी ओळ त्यातून निघावी असं म्हणजे असं वाटलं पाहिजे लिहिणाऱ्याला. तर तसं त्या ह्याच्याने माझं मराठी लिखाण पण तसं बऱ्यापैकी नियमितपणे चालू असतं. या दोन्ही पुस्तकांची वैशिष्ट्य म्हणजे भाषेवरचा एवढा आपण अभ्यास किंवा प्रभुत्व म्हणूया पण कुठेही बोजड झालेली नाही आहे. ती म्हणजे अगदी अभ्यासकाने वाचली तरी त्याला आवडू शकते आणि अगदी सुरुवातीचं वाचन करणाऱ्याने पण वाचलं पुस्तक तर त्याला तो रमून जाऊ शकतो. हे म्हणजे तुमच्या भाषेचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. कादंबरी कोरोना काळात घडते, तर वातावरण निर्मितीसाठी तुम्ही हा कालावधी निवडला की कथानकाची तुम्हाला गरज वाटली? ते खरं तर आपोआपच आलं. म्हणजे जेव्हा मी लिहायला सुरुवात केली तेव्हा कोरोनाचा पिरियड होता त्यावेळेला, म्हणजे तो काळ होता आणि त्यामुळे सुद्धा आपोआप ते संदर्भ असे येत होते. आणि मला नंतर माझ्या कथानकाच्या पुढच्या ह्याच्यामध्ये सुद्धा त्याचा काहीतरी असा उपयोग होताना दिसला. म्हणजे ती महत्त्वाची एक पात्र आहे ते त्याच ह्याच्यामुळं त्याचा मृत्यू होणे वगैरे असं. तर ते फारसा त्याच्याबद्दल असा काही योजनाबद्ध असा विचार नव्हता केला. तो आपोआपच येत गेला आणि त्याचा काहीतरी उपयोग होत गेला तसा. यातलं जे पात्र आहे चिन्मयचं, तर ते व्हॉट्सअप, ट्विटर म्हणजे आजचं जे तंत्रज्ञान आहे ते वापरताना दिसतं. प्रसारमाध्यमांविषयी सुद्धा भाष्य या कादंबरीत येतं आणि यातून एकीकडे लेखकही आपल्याला लिखाणातनं कळत राहतो की तो वर्तमानाशी अपडेट आहे. तर या पात्राविषयी आणि यातल्या तंत्रज्ञानाच्या समावेशाविषयी काय सांगाल? म्हणजे कादंबरीचा जो विषय आहे ज्याला ध्रुवीकरण आपण म्हणू, तर त्याच्यामध्ये सोशल मीडियाचा एक खूप मोठा रोल आहे, खूप मोठी भूमिका आहे त्याच्यामध्ये. एक विशिष्ट अशा प्रकारचा रिडक्शनिस्ट असा व्ह्यू
त्याचा प्रसार करणे आणि त्यातून लोकांना काय म्हणता येईल की विशिष्ट असे नॅरेटिव्ज त्यांच्या ह्याच्यामध्ये घुसवणे त्यांच्या अंतरंगामध्ये. तर हा जो काही एक महत्त्वाचा रोल त्यांनी निभावलेला आहे त्याच्यामध्ये, त्यांची जी भूमिका आहे, त्यामुळं आपोआपच ही पात्र त्याच्यामध्ये आली की म्हणजे मला ती घ्यावीशी वाटली. ती जसं तो व्हॉट्सॲप त्याच्यामध्ये म्हणतोय की बाबा हे तो स्वतः तो नॅरेट करतोय की माझ्या व्हायरल मेसेजेसचे शुक्राणू या अबोध समाजमनाच्या बीजांडाचा जेव्हा वेध घेतात तेव्हा माझ्या काय म्हणता येईल मी विकट हास्याच्या लहरी पसरत जातात सायबर अवकाशामध्ये असं म्हणतो. तर हे आपल्याला नेहमी सतत दिसणारी आणि जाणवणारी अशी गोष्ट आहे की खूप मेजर रोल सोशल मीडियाचा आहे, त्यामुळे ती आपोआपच त्याच्यामध्ये घ्यायला पाहिजे असं मला वाटलं. मन समजावन ही कादंबरी हिंदू मुस्लिम या दोन्ही धर्मांविषयी सुद्धा बोलते. या धर्मातल्या सलोख्याविषयी भाष्य करते, निर्माण झालेली तेढ आणि कट्टरताही दाखवते. तसंच या समाजातल्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय बाबींविषयी पण तुम्ही टिप्पणी केलेली आहे. तर याविषयी पण सांगा, पण त्याला जोडूनच मुस्लिम पात्र रंगवताना तुम्हाला काही अडचणी आल्या का? मुस्लिम पात्र रंगवणं हे तसं काय म्हणतात त्याला कठीण किंवा चॅलेंजिंग अशी गोष्ट होती. त्यामुळं त्यासाठी मुस्लिम आत्मचरित्र वाचणे किंवा ह्या विषयाशी संबंधित अशी जे लोक होऊन गेले त्यांची किंवा म्हणजे त्यांची चरित्र, आत्मचरित्र किंवा लिखाण असं वाचणे, असं मी अशी एक काय म्हणतात हे लिहित असताना माझं एक प्रोसेस ती चाललेली होती. आणि त्यातून मला काही माझ्या कादंबरीसाठीची कॅरेक्टरसुद्धा त्याच्यातून मी ड्रॉ करू शकलो, मिळवू शकलो त्याच्यातून. आणि एक त्यांचे बघण्याचे काही वेगवेगळ्या प्रकारचे दृष्टिकोन असू शकतात, त्याबद्दलचा सुद्धा एक अंदाज मला त्याच्यामधून आला. आणि तसं आपल्या इथं अशा गोष्टी करणे म्हणजे इतकी सारी मुस्लिम पात्र कोणीतरी एक हिंदू मनुष्य करणे किंवा एका जातीतल्या माणसाने दुसऱ्या जातीतल्या माणसाच्या वेदना वगैरे सांगणे, हे इतकं सहजपणे ॲक्सेप्ट न केली जाणारी गोष्ट आहे. म्हणजे आपल्या इथं जे काही अशा कप्पेबंद अशा एक कंपार्टमेंटलायझेशन आहे, त्यामुळं त्याच्याकडं थोडंसं स्केप्टिकली बघितलं जातं. तर त्याचासुद्धा एक अडथळा किंवा अडचण मला म्हणजे किंवा काळजी अशी लिहिताना वाटत होती. पण मला लिहून झाल्यानंतर मला असं वाटतं की हे सुद्धा सहजपणे लोक करू शकले पाहिजेत. म्हणजे ही जी काही त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे की बाबा यानं ह्याच्याबद्दल कसं काय तुम्ही लिहू शकता. म्हणजे त्यामुळे आपल्या इथं असे सगळे प्रकार आहेत, दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, आदिवासी साहित्य, अमुक साहित्य, मुस्लिम साहित्य वगैरे असं. तर म्हणजे तो लिहिताना ते एक एन्झायटी किंवा अडचण मला ती त्यावेळेला जाणवत होती. पण मी त्याच्यावरती अशा पद्धतीनं मी काय म्हणता याला उतारा किंवा उपाय शोधला. आता ते कितपत जिवंत किंवा काय झाले ते वाचक मंडळींच्या ह्याच्यावरूनच ते कळेल. मी म्हटलं आता तसं राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक अशी याच्यामध्ये दखल घेतली किंवा टिप्पणी पण केलेली, तर त्याचं एखादं उदाहरण किंवा त्याबद्दल सांगा. ते मुख्यतः त्या काय म्हणता येईल त्याला जे ध्रुवीकरण जे आहे त्याला जे वेगवेगळ्या प्रकारचे पैलू आहेत ते त्याच्यामधून यावेत असा प्रयत्न राहिलेला आहे. आणि म्हणजे ऐतिहासिक अंगानं जर बघितलं तर ध्रुवीकरणाची सुरुवात जी आहे म्हणजे अशा प्रकारे हे दोन स्वतंत्र असे गट असं कल्पून हे करणे हे ब्रिटिशांच्या काळामध्ये झालेले आहे. म्हणजे त्यांनी हिंदू पिरियड, मुस्लिम पिरियड असं त्याचं त्यांच्या स्वतःच्या सोयीसाठी वर्णन केलेलं असणं, तर तो एक भाग त्याच्यामध्ये आणणं असेल. किंवा दोन्हीकडचे जे कट्टर मंडळी जी आहेत
म्हणजे इकडचे जर बघितले मुस्लिम ह्याच्या समाजामधले, तर त्यांचे शुद्ध इस्लामचा आग्रह धरणारे तबलिगी वगैरे किंवा वहाबी वगैरे अशा प्रकारचे जे प्रवाह आहेत ते इनफॅक्ट ते आधी आहेत. त्यामुळे माझ्या कादंबरीमध्ये बघितलं तर हे लक्षात येईल की आधी त्यांच्यातले ज्या कट्टर मंडळी जे आहेत कालानुक्रमे ते आधी त्याच्यात प्रकटलेले दिसतात ते विचार. ते साधारण 70sमध्ये 80sमध्ये वगैरे ते होते. आणि नंतर मग लेट 80sमध्ये आपल्या इथं हिंदूसुद्धा त्या पद्धतीचा थोडा अशा प्रकारचा विचार काय म्हणता येईल एक्स्ट्रीमिस्ट असा त्याचा उगम होताना दिसतो. तर ह्या दोन्ही बाजूच्या हे असे जे एक्स्ट्रीम प्रवाह आहेत त्याचं पण दर्शन घडवणे आणि त्या कशा पद्धतीने त्यांचा उगम झालेला आहे आणि त्याच्यातली काय त्यांचे सारभूत अशा मुद्द्याच्या गोष्टी असतील त्या सांगणे असा एक प्रयत्न त्याच्यामध्ये केला आहे असं म्हणता येईल. खूप बॅलन्स साधून हे लिखाण वाचताना लक्षात येतं. आयकर आयुक्त म्हणून काम करत असताना तुमची व्यस्तता आणि दुसरीकडे त्याच वेळेस डोक्यात घोळत असलेले पुस्तकासाठीचे विषय, तर कागदावर उतरवण्यासाठी त्या वेळेची कसरत कशी सांभाळता, थोडक्यात लिखाणासाठी वेळ कसा काढता? कारण दोन्ही पुस्तकं लिहिताना त्यात वेगवेगळी पात्र वाचकांशी संवाद साधताना दिसतात आणि म्हणजे या प्रकारचं तुकड्यांचं जे लिखाण आहे तर त्यामुळे त्या पुस्तकाची संपूर्ण लय ओघ हा अबाधित राहतो का? त्यासाठी तुम्ही काय केलं आणि सलग वेळ कसा काढलात? खरं आहे. म्हणजे तसं ऑफिसचं जे काही काम आहे ते बऱ्यापैकी ऑक्युपाईंग अशा प्रकारचं आहे. पण माझा स्वतःचा अनुभव असा आहे की तुम्ही किती जरी बिझी असलात तरी तुम्हाला जी मनापासून आतून तीव्रतेने करायची जी गोष्ट आहे त्यासाठी तुम्ही वेळ नक्कीच काढू शकता. साधारणपणे सांगायचं तर सकाळच्या अर्ली मॉर्निंग, सकाळच्या लवकरच्या पहाटेच्या वेळेमध्ये जो एक्सक्लुझिव्हली तुम्हाला स्वतःचा मिळू शकतो अशा काळातच त्या वेळेतच मी मोस्टली माझं दोन्ही याच्यामधलं लिखाण केलेलं आहे. आणि म्हणजे जेव्हा मी जास्त बिझी असायचो तेव्हा हे जास्त सुचलं आहे असं पण मला म्हणता येईल. म्हणजे त्याचा कमी बिझी असणे आणि जास्त बिझी असण्याशी तितका तसा संबंध नाही. तुम्हाला किती तीव्रतेनं काही गोष्ट एखादी करावीशी वाटते त्याच्याशी संबंध आहे. आणि थोडासा एक डिसिप्लिन म्हणता येईल की तुम्ही तो वेळ त्या पद्धतीने वेळेचं नियोजन करणं वगैरे असं एक त्याच्याबद्दल सांगता येईल. वाचकांनी या दोन्ही कादंबऱ्या वाचायलाच हव्यात, कारण आपला इतिहास, संस्कृती, भाषा याबद्दलची लेखकाची तळमळ आणि कल यातनं जाणवतो. मनसमजावण या कादंबरीतून लेखकाचा मानवतावादी दृष्टिकोन प्रकर्षाने जाणवतो. शेवटाकडे जात असताना अगदी 2 प्रश्न छोटेसे विचारणार आहे मी, की त्यापैकी एक गोष्ट सांगायची आहे की पुस्तकाचा जन्म होताना मी नेहमी म्हणते की तो 2दा होतो. एकदा लेखकाने लिहून झाल्यावर आणि दुसरा तो तांत्रिक सगळ्या प्रक्रियेतनं तावून सुलाखून जेव्हा वाचकांसमोर ते पुस्तक येतं त्यावेळेस. तर निर्मिती, वितरण हे सगळं चांगलं होण्यासाठी प्रकाशक विशेषतः खूप धडपडत असतात, झटत असतात. तर प्रकाशक आणि लेखक यांचे सूर जुळणं खूप आवश्यक असतं. तर या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशक रोहन प्रकाशन याबद्दलचा तुमचा अनुभव सांगाल? हो, खरं आहे. म्हणजे जो काही साहित्य व्यवहार आहे त्याच्यामध्ये लेखक हा एक घटक झाला आणि प्रकाशक, परत पुस्तक विक्रेते, वितरक आणि वाचक अशी ती मोठी सगळी साखळी आहे. तर त्याच्यातले इतर सगळेच घटक तितकेच महत्त्वाचे असतात. मी जेव्हा पुस्तक लिहिलं आणि ते प्रकाशित करणे ही सगळी पुढची सगळी गोष्ट झाली तेव्हा माझ्या ते नीट लक्षात आलं. आणि अशा वेळेला तुमच्या ज्या काही कोअर व्हॅल्यूज आहेत त्या शेअर करणारे तशा प्रकारची जर लोक असतील या सगळ्या प्रक्रियेमध्ये, साखळीमध्ये, तर खूपच छान मजा येते आणि आनंद मिळतो असा मला माझी दोन्ही पुस्तकाच्या अनुषंगानं मला सांगता येईल की म्हणजे प्रदीप चंपानेरकरांनी मुखपृष्ठांच्या दोन्ही याच्याबद्दल खूप बारकाईने विचार करून त्याच्या म्हणजे मुखपृष्ठकार आहेत त्यांच्याबरोबर डिस्कशन्स करणे, मला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेणे, या सगळ्या गोष्टी केल्यामुळं मला
त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मजा आली. आणि एक चोखपणा किंवा एक जे काय त्यामध्ये एक व्यावसायिक शिस्त तीसुद्धा असल्यामुळं कुठलाही अदरवाईज याबद्दल बरेच कटू अनुभव असे ऐकायला मिळतात. तर तसं काही झालं नाही त्याबद्दल, म्हणजे त्या बाबतीत मी तसा आय एम फॉर्च्युनेट अबाउट इट. यानंतर महत्त्वाचा आणि शेवटचा प्रश्न, आटपाट देशातल्या गोष्टी मन समजावणे यानंतर वाचकांसमोर आता कुठला प्रकल्प किंवा कुठलं पुस्तक येणार आहे आणि कुठल्या पुस्तकावर लिखाण सुरू आहे? याच्यानंतर पण मला लिहायचं आहे. आणि म्हणजे आमचा मित्र मला मागं म्हणाला होता की अरे म्हणजे पहिलं पुस्तक तू लिहिलं त्याचं आम्ही बरंच कौतुक वगैरे केलं, त्याला तुला बक्षिसं मिळाली, मग त्याचा दुष्परिणाम असा झाला की तू दुसरं पुस्तक परत लिहायला घेतलं. त्याचा पुढचा दुष्परिणाम म्हणजे आम्ही तिसरं पण मला पुस्तक लिहायची इच्छा आहे. आणि माझ्या डोक्यात एक विषय आहे जो म्हणजे बऱ्यापैकी काळापासून त्याच्याबद्दल मी विचार करतोय किंवा तो म्हणजे माझ्या अनुभव क्षेत्रातला आहे असं म्हणता येईल. तो म्हणजे आपल्या इथले जे काही जाती च्यामुळं जे काही असा हायली फिशर्ड ज्याला म्हणता येईल अशा तुकड्या तुकड्यांमध्ये असलेला समाज आहे आणि त्यातून अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या. आणि त्यालासुद्धा एक ऐतिहासिक परत तो एक काय म्हणता येईल परिमाण आहे. बऱ्याच जणांचं असं म्हणणं, मी मगाशी बर्नार्ड कोहनचं नाव घेतलं की त्यांनी त्याच्यामध्ये एक दृष्टिकोन मांडलेला आहे की ही सगळी ब्रिटिशांनी जे काही खाणेसुमारी, सेन्सस किंवा आकडे गोळा करणं वगैरे हे जे काही प्रक्रिया हे गोष्टी केल्या होत्या त्याचा परिणाम म्हणून जाती आपल्या इथं खूप त्याचं एक रिजिडिफिकेशन असं आपल्या इथं झालेलं आहे. आणि आता तर ते आणखी जास्तीत जास्त भेसूर स्वरूपामध्ये आपण आत्ता सध्या बघतो. इनफॅक्ट आटपाटमध्ये सुद्धा तो काही प्रमाणात तो विषय होता की आपण एकमय लोक का नसणे हे सुद्धा एक या व्यवस्था नीट न चालवण्यामागचं कारण आहे असं त्याच्यात एक मुद्दा त्याच्यामध्ये आहे. तर त्या अनुषंगानं म्हणजे या जाती मध्ये विभागलेलं असणं आणि त्याचं म्हणजे त्या कोहनच्या नंतर हा आपला निकोलस डर्क्सने पण त्याच्याबद्दल खूप चांगलं आहे. त्यांनी तर कास्ट ॲज अ सिव्हिल सोसायटी असा त्यांनी म्हणजे सिव्हिल सोसायटीज पूर्ण समाज म्हणून बाहेरच्या ठिकाणी असतात, पण आपल्या इथे एक एक म्हणजे ती सिव्हिल सोसायटी आहे असं त्यांनी त्याच्यामध्ये मांडणी केलेली आहे. तर हा जो फिनॉमेना आहे, हा जो काही प्रकार आहे त्याच्या संदर्भात काहीतरी फिक्शनमधून लिहावं असं डोक्यात आहे. आज आपण सगळेच आमच्याशी म्हणजे इथे आलात, तुम्ही आमच्याशी सगळ्यांशी मनमोकळ्या आणि मनसोक्त गप्पा मारल्यात, त्याबद्दल मी सगळ्यांतर्फे आभार तर मानतेच,